वंदे. सर शिकवताना क्लिक होईल आपल्याला. अरे आपण ते ते आपण लावल्या जातात त्याला माती कोणत्या प्रकारची लागते की याला नाही का क्लायमेट कोणता लागतो याबद्दल नाही का या दुसऱ्या सेशनमध्ये श्री राम सर नाही का आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. ठीक आहे. तर हा असा खूप मोठा नाही का हा पॉली हाऊस आहे. पॉली हाऊस फॉक्सटेल का पडलं गेलं म्हणून फॉक्सटेल पडलं. म्हणजे कोल्ह्याच्या शेपटीसारखे ते ब्रँचेस आहेत म्हणून नाही का या झाडाचं नाव काय फॉक्सटेल. अच्छा अच्छा छान ठीक. एक मिली 81 ml घ्यायचं. समजा 2 ml घ्यायचे. जे काही प्रश्न असतील या पाम ट्री बद्दल याचं जे सायंटिफिक बॉटनिकल नाव आहे किंवा मराठी नाव आहे आणि हे कशासाठी त्याची किंमत 1200 रुपये आहे. याला लावासाठी कमीत कमी 15 या आता हे जे मॅट लावलेलं आहे हे याबद्दल नाही का आपल्याला राम सर नाही का सांगणार आहे. हे मॅट लावण्याचं कारण काय सर? की हे जे बोगनविला आहे याला नाही का 2 वर्ष खर्च किती लागेल 1900 रुपये त्यांना खर्च आलेला आहे. आणि जसं आपण एखाद्या लहान बाळाची नाही का काळजी घेतलं समोर भविष्यात नाही का रोजगार मिळो आणि रोजगार मिळाल्यानंतर काय होईल तुम्हाला तुम्ही तुमच्या कुटुंबियाचं फॅमिलीचं नाही का चांगलं पालन पोषण कराल आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभे राहाल आणि तुम्ही हे सगळं नॉलेज घेतल्यानंतर नाही का स्वतःची नर्सरी पण आपल्या शेतामध्ये तुम्ही तिथं तयार करू शकता. म्हणजे स्वतःचा व्यवसाय तयार करू शकता. ठीक आहे. पण जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता नाही राहत परंतु त्यांना राहते. तर त्यासाठी नाही का हा पॉली हाऊस असतो. तर असा खूप मोठा असा हा पॉली हाऊस आहे. या ते गावरान आंबा फास्ट वाढला त्याला कटिंग गार्डनिंग मध्ये नाही का आपण मॅट मध्ये राहतो आणि मल्चिंग तुम्हाला मी तेव्हा खाली दाखवली ती मल्चिंग कशी केलेली आहे. तर या पॉली हाऊसचा उद्देश काय असतो बघा. आता जे झाडं आहेत पॉली हाऊस बद्दल नाही का आपल्याला श्री राम सर नाही का आपल्याला चांगलं मार्गदर्शन करणार आहेत. तर आता सगळ्यांनी आपण जाऊया पॉली हाऊसमध्ये. या आणि बघा हा पॉली हाऊस आहे. या पॉली हाऊसचा उपयोग कशासाठी करत असते आणि याचा उपयोग काय आहे तर याबद्दल नाही का आपण आज माहिती घेणार आहोत. बघा पॉली हाऊसचा कलर कोणता आहे कापड पांढरा आहे की नाही आणि ग्रीन हाऊसचा कसा असतो हिरवा असतो. तर असा खूप मोठा पॉली हाऊस आहे. आपण कधी आपली चव असते किंवा त्याची शेप राहते ती खूप नाही का लोकांना आवडत असते. जसं आपल्या खैरीमध्ये नाही का अरुण जुमडेच्या शेतामध्ये नाही का आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याचं शेप आणि त्याची चव खूप अशी खूप लोकांना आवडत असते. मग आता अशी झाडं नाही का दिवसेंदिवस नाही का लोप पावत आहेत. मग त्या झाडापासून आपल्याला दुसरं झाड कसं करायचं तयार. तर ही ग्राफ्टिंग मेथड नाही का आपल्याला श्री राम सर सांगणार आहे. ही ग्राफ्टिंग मेथड सगळ्यात तुम्ही विद्यार्थ्यांनी शिकून घ्या जेणेकरून आपल्या शेतामधली झाडं किंवा आपल्या गावामध्ये अशी काही झाडं आहेत. घ्यायचा आता ब्लेड नाही आहे माझ्याकडे. ब्लेडने त्याला दोन्ही बाजूनं चिरा मारायचा म्हणजे चिरून घ्यायचं. ब्लेड म्हणजे कोणता ब्लेड? रेझरने हे दोन्ही साईड रेझर किंवा आपल्या लॅब मध्ये वेगळा आहे. रेझर मध्ये कटर आहे आपल्याकडे. कटर आहे हे निमुळतं करा. निमुळतं झालं याची हे हार्डनेस पाहिजे कुठपर्यंत यूज आहे आणि हार्ड कुठं आहे ते बघायचं. आणि ही इथून एक हार्ड आहे आला हार्डनेस करून घ्यायचा. कोवळा भाग बघायचा. कोवळा भाग बघायचा
झालं कटिंग. हे कटिंग केलं याला चिरा द्यायचा. त्या पद्धतीने सगळ्यांचा लिमिट राहणार. आणि किती एज असेल एका मुलाचं साधारण? साधारण ते 15 ते 16 मध्ये. बडिंग केलेलं आहे भाऊ. 15 ते 16. 2-3 वर्षात पडेल. सरांकडे आता हे आहे असं झाड लावायचं. समजा हे झाड लावलं आता जमिनीत. जेणेकरून समजा आता त्याला हे फुटलं. हे इथनं फुटलं. याला आपल्याला वाढवायचं. याला वाढवायचं. याला नाही वाढवायचं. हे इथनं समजा फुटलं. याला इथून असं कटिंग करायचं. म्हणजे इथून आता पाण्यात हां, हे आता नाही. या डोळ्यामधून पाण्यात. मेन महत्वाचं हे डोळा. कारण इकडे काही अडचण नाही. हे डोळ्याला पाण्या फुटली म्हणजे ते झाड किती नंतर समजा काढून टाकले तर त्यासाठी प्रकाश संश्लेषण करायसाठी त्यांना पाण्याची गरज असते ना, मग ते नाही. हिरवा प्रकाश नदीमध्ये त्याला जखम ठेवावं लागेल. तेव्हा त्याला नवीन आणि हे कसं अदर हे मग तुम्हाला पडलं का वर्ड लिमिट असते. ठीक आहे.